नमस्कार मंडळी. लँग्वेज टॉक्सच्या पुढील भागात तुमचं स्वागत आहे. आज बोलूया पुरस्कार प्राप्त पत्रकार, संपादक आणि अनुवादक मीना शेटे संभू यांच्याशी. त्यांनी वनस्पती शास्त्रात एमफिल करून सिनियर लेक्चरर म्हणून काम केलं. त्यानंतर पत्रकारितेतील शिक्षण घेऊन दैनिक सकाळमध्ये त्यांनी 20 वर्ष वरिष्ठ उपसंपादक म्हणून जबाबदारी पार पडली. सकाळमध्ये काम करत असताना शिवाजी विद्यापीठात 4 वर्ष पत्रकारितेच्या मानद प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम केलं. पत्रकारितेतील काही आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांसाठी त्यांची निवड झाली. शोध पत्रकारितेसाठी त्यांना काही पारितोषिकं मिळाली. कबड्डीच्या त्या राज्यस्तरीय खेळाडू आहेत. लेखन, अनुवाद आणि संपादन या क्षेत्रात त्या गेली 14 वर्ष काम करत आहेत. पत्रकारिता आणि लेखन, संपादन, अनुवाद करत असताना त्यांनी विविध विषय हाताळलेले आहेत. अनुवादाचे काम करताना पदन्यास या पंडिता डॉक्टर सुजाताताई नातू यांच्या संस्थेत कथ्थक नृत्याचे 3 वर्ष त्यांनी अध्यापन केले. त्यांनी संपादन केलेल्या पुस्तकांची संख्या 150हून अधिक आहे. 116हून अधिक पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले आहेत आणि 10 पुस्तकं त्यांनी स्वतंत्रपणे लिहिली आहेत. अमेय प्रकाशनतर्फे इंग्रजीतील 3 पुस्तकांचं लेखनही त्यांनी केलं आहे. त्यांच्या वैद्य, हकीम आणि डॉक्टर या अनुवादित पुस्तकाला नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा राज्यस्तरीय स्वातंत्र्यवीर वि. सावरकर पुरस्कार प्राप्त झाला. तसंच पत्रकारिता आणि अनुवाद क्षेत्रातील कामगिरीबद्दल केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा आणि पंडित नंदकिशोर कल्चरल सोसायटीचा पुरस्कारही मिळाला. त्यांच्याशी गप्पा मारूया आणि समजून घेऊया त्यांचं काम. नमस्कार मीनाताई, शो मध्ये तुमचं खूप स्वागत. नमस्कार. मीनाताई, पत्रकारितेचा अभ्यासक्रम शिकायचा असं कधी ठरवलं तुम्ही? पत्रकारितेचा जो काही विषय होता हा माझ्या सुरुवातीला म्हणजे तसा काही डोक्यात असा नव्हता. शाळा किंवा कॉलेजमध्ये ही दोन्हीकडे एक हुशार विद्यार्थिनी म्हणून मी ओळखले जात होते. म्हणजे त्यावेळेला असं होतं की आमची शाळा असेल किंवा घरातून असेल, हे इतर सगळ्यांना म्हणजे ज्याला आपण अष्टपैलुत्व म्हणतो, त्या अष्टपैलुत्वाला प्रोत्साहन देणं हे आमच्या शाळेचंच धोरण होतं. पटवर्धन हायस्कूल ही सांगलीची माझी शाळा, ती माझी शाळा आणि त्यांची 8वी ते 10वी ही कैलासवासी ग. पुरोहित कन्या प्रशाला होती. तर या दोन्ही ठिकाणीही आमच्या कलागुणांनाही महत्व दिलं जात होतं आणि त्याबरोबरच अभ्यासातल्या तुमची जी काही हुशारी असेल तिलाही महत्व दिलं जात होतं. वाचनाचा व्यासंग खूप मोठा आहे. तो कसा सुरू झाला आणि तो कसा जोपासला गेला ते आम्हाला सांगा ना. माझं घरचं वातावरण जे होतं हेही आमच्याकडे खूप मोकळं वातावरण होतं. माझ्या आई वडिलांना वाचनाची आवड होती, त्यामुळे भरपूर प्रमाणातली पुस्तकं ही अगदी बालपणापासून माझ्या वाचनात आली होती. आणि त्यावेळेला असं नव्हतं मी की अमुक बाबा एक लेखक वाचायचंय, अमुक एक वाचायचं नाही, असं काही नव्हतं. माझ्या हाताला जी जी पुस्तकं लागली म्हणजे अगदी पूर्वीपासून माझ्या जन्माच्याही आधीपासूनच्या लेखकांची सगळ्या प्रकारची सगळी पुस्तकं जी जी मिळतील ती मी सगळी वाचून काढली होती, साधारण एक 7वी, 8वी, 9वी पर्यंतच. आणि त्याच्यानंतर मग असं झालं की कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजची लायब्ररी मिळते. युनिव्हर्सिटीत गेल्यानंतर तर माझ्यासमोर अख्खं एक मोठं दालन उघडं झालं. शिवाजी विद्यापीठात जाऊन मी MSc केलं, कारण माझं वनस्पती शास्त्रात BSc झालं होतं. हे सांगलीच्या कॉलेजमधून झालं होतं आणि MSc ची मात्र तिथे सोय नव्हती वनस्पती शास्त्रासाठी. तर त्यामुळे आम्हाला युनिव्हर्सिटीत जाऊन हॉस्टेलमध्ये राहून MSc चं शिक्षण पूर्ण करायला लागलं. त्याच्या आधी पण असं होतं की माझी बहीण, मोठी बहीण ही MA झाली होती मराठीमध्ये. तर तिच्या ज्या नोट्स होत्या त्या तिला लिहायला वेळ नसल्यामुळे सगळ्या नोट्स मी साधारण एक 9वी 10वीला असताना मी लिहून काढल्या होत्या. त्यामुळे त्यावेळेचं जे काही महानुभाव पंथापासूनचं सगळं जे काही तिचा अभ्यास होता हा बऱ्यापैकी माझ्या हाताखालून गेला होता सरळ सरळ. आणि भाऊ माझा हा इंजिनियर असला तरी आवड म्हणून त्याने इंग्लिशमध्ये MA केलं होतं. तर त्यावेळेला शेक्सपियर, वर्ड्सवर्थ आणि त्याला जे जे काही अभ्यासाचं होतं ते सगळं तो येऊन घरी बोलायचा. त्यामुळे ती सगळी नाटकं, त्या कविता, या सगळ्या गोष्टींच्यावर आमच्याकडे ह्या मनमोकळ्या चर्चा नेहमी व्हायच्या. त्यामुळे एक लेखनाचे जे संस्कार आपण म्हणतो हे बालपणापासून होते. अगदी लहानपणापासून गोष्टींची पुस्तकं वाचण्यापासून माझ्यावर हे संस्कार झाले होते. म्हणजे शाळेत जरी मी अतिशय हुशार विद्यार्थिनी म्हणून होते आणि हे सगळं जरी माहिती असलं तरी आमचा एक असा ग्रुप होता की त्या ग्रुपमध्ये आम्ही काही वेळेला म्हणजे आमच्याकडे भरपूर आमचा अभ्यास झालेला असायचा आणि आमच्या ज्या टीचर असायच्या त्या आम्हाला वाचून दाखवायला सांगायच्या. प्रत्येक प्रश्न त्याच्या पुढचं उत्तर तुम्ही प्रत्येकीनं ओळीनं वाचून दाखवा. तर आम्ही पुढच्या बेंचवर असत होतो. मागच्या बेंच पासून आमच्याकडे येईपर्यंत जवळजवळ अर्धा एक तास असायचा. तर त्या काळात म्हणजे त्यांना जरी माहिती नसलं तरी आम्ही वहीत काही गोष्टीची पुस्तकं ठेवून वाचत होतो. इतकं वाचनाचं वेड आम्हाला होतं. तर त्यामुळे अभ्यासासारखं जे वाचन म्हणतात ते वाचन झालं.
युनिव्हर्सिटीत आल्यानंतर मी राजाराम कॉलेजमध्ये एमफिल मी करत असताना राजाराम कॉलेजमधले एक शिक्षक होते, ते आमच्याकडे आले होते लिव्ह व्हेकन्सीवर पीएचडी करण्यासाठी. तर तिथे इंटरव्ह्यू घेतला गेला, पास झाले आणि मला तिथे 2 वर्ष एमफिल करत असतानाच सिनियर लेक्चरर म्हणून बॉटनीची मला शिकवण्याची संधी मिळाली. तर त्यामुळे राजाराम कॉलेज हे खूप जुनं कॉलेज आहे आणि तिथली लायब्ररी ही जुनी आहे. तर तिथे इतके विषय मला मिळाले. मग त्यावेळेला मात्र असं झालं की एकेका लेखकाची ही अशी पूर्ण म्हणजे रॅकच्या रॅक असतात अशी भरलेली असायची, तर मी एक एक लेखक घेऊन वाचत गेले. आणि मग त्या ह्याच्यात मात्र असं काही मी ठेवलं नाही की अमुक एक वाचायचं नाही, अमुक नाही. म्हणजे अगदी खांडेकर असतील, फडके असतील, वेगळ्या शैलीचे लेखक आहेत, त्यांच्यापासून ते विजय तेंडुलकर असतील किंवा अगदी मल्लिका अमर शेख इथपर्यंत, किंवा बाकीचं विद्रोही साहित्य ज्याला आपण म्हणतो अलीकडे, त्या साहित्यातले सगळ्या प्रकारचं वाचन माझ्या हाताखालून गेलं. त्याचं कारण म्हणजे एमफिलला माझं जे रिसर्च होतं ते होतं अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनवर होतं. आणि मोहरी आणि कांद्याच्या बिया, फॅशन रेडिएशनचा काय परिणाम होतो हे बघायचं असायचं. त्या बिया मी एकदा सकाळी ठेवल्या 7-7:30ला, जवळजवळ 10 तास 12 तास असं ठेवल्यानंतर पुढे मधल्या वेळेत मला काही काम असत नव्हतं. त्या वेळेत काय करायचं तर हे वाचन असायचं. आणि नंतर त्याच्या पुढच्या वर्षी मी राजाराम कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केलं. त्यामुळे मग तो फारच असं पॅक्ट माझं एक हे होतं की मग राजाराम कॉलेजमध्ये शिकवून यायचं, मग मध्ये येऊन पुन्हा त्या डिशेस पेट्री डिश काढून घ्यायच्या. आणि त्याच दरम्यान मी जर्नलिझम, मग आणखी वेळ आहे तर काय करावं, तर जर्नलिझमचा अभ्यासक्रम करून बघू असं माझं हे होतं. तर मी डिप्लोमा केला त्यावेळेला. आणि डिप्लोमा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे फील्ड खूपच छान आहे. कारण कसं झालं, एका वेळेला मला दोन्ही अनुभव मिळाले. इकडे मी प्राध्यापकी करत होते आणि तिकडे मी डिप्लोमा करत होते. तर माझ्या असं लक्षात येतं की आपल्याला जे वेगवेगळ्या विषयातल्या वेगवेगळ्या फील्ड मधलं जर काही लिहायचं असेल, काही मांडायचे विषय असतील, तर ते आपण प्राध्यापकीपेक्षा जर्नलिझम मध्ये मांडू शकतो. म्हणजे हे आपोआप एक दिशा मिळाली. दैनिक सकाळमध्ये तुम्ही 20 वर्ष वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम बघितलं, तर तो अनुभव कसा होता? मग त्याच्यानंतर पुढच्या वेळेला म्हणजे ज्या वेळेला मी सकाळमध्ये जॉईन झाले, सकाळमध्ये मी पत्रकारिता केली जवळजवळ 20 एक वर्ष. तर तिथे मी जॉईन झाले, ते सुद्धा आमच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटनीच मला सांगितलं होतं की त्यांनाही माहिती होतं की हिची आवड कशात आहे किंवा काय. तर त्यांनी मला सांगितलं होतं, हा एक चांगला पेपर तुला मिळतोय, तर तुला जर काही करायचं असेल तर इथे तू ऍप्लिकेशन करून बघ. नेमकं ऍप्लिकेशन आम्ही केलं, सिलेक्शन झालं, मी सकाळमध्ये जॉईन झाले. त्यानंतर मी बीजेसी आणि एमजेसी हे दोन्हीही मी नंतर केलं. आणि त्यामुळे मग पत्रकारितेत एक नक्की आपण काहीतरी करायचंच आहे हे एक निश्चित झालं त्याच्यात. आणि तर तिथे लहान युनिटमध्ये सगळ्या प्रकारची सगळी कामं तुम्ही जरी नौके असला तरी तुम्हाला करता येतात. म्हणजे अगदी बातम्या करण्यापासून ते अग्रलेख सोडून बाकीचे सगळे विषय लिहिण्यापर्यंतची सगळी कामं मला तिथे त्या 4 वर्षात करता आली. म्हणजे मग त्याच्यात शेवटी काही शोधपत्रकारितेच्या मालिका होत्या, त्यातली मी एक म्हणजे गर्दची मालिका सांगेन, ती खूप तिथे गाजली. पण नंतर मग लग्नानंतर मी आले पुण्यात, पुणे सकाळमध्ये आले. इथे जवळजवळ मी 15 वर्ष होते पुढची. तर या काळात मग मी शोधपत्रकारितेच्या मालिका केल्या. पण त्यानंतर मात्र मी म्हणजे 10वी-12वीच्या मुलांचं ब्लड प्रेशर तपासलं आम्ही, शुगर लेवल तपासलं, ती मालिका खूप गाजली. त्याच्या पाठोपाठ मग मी सहज मुलाला घेऊन शिकवायला गेलो होतो, आम्ही पोहायला शिकवायला म्हणून घेऊन गेलो. तर तिथे त्या तलावांच्या मध्ये मला इतकी गर्दी दिसली की ह्याच्यात प्रशिक्षण कसं दिलं जातं हेच माझ्या लक्षात येईना. मग पोहण्याच्या तलावावरची मालिका केली. म्हणजे अशा वेगवेगळ्या मालिका होत गेल्या. अशा बऱ्याच पत्रकारितेच्या मालिका झाल्या. म्हणजे गॅस सिलेंडरची तपासणी केली, वेश्या व्यवसायावरची केली. नंतर आपल्या गाड्या ज्या असतात रस्त्यावरच्या, तर खाद्यपदार्थांच्या गाड्या, उघड्यावरचे खाद्यपदार्थ, तर त्या खाद्यपदार्थांची आम्ही तपासणी करून बघितली. त्याच्यात आम्हाला भरपूर गोष्टी सापडल्या आणि ह्या सगळ्या शोध पत्रकारितेच्या मालिका ह्या भरपूर गाजल्या. त्याच्यातही इतर सगळ्या याच्यात मला एक सांगायला आवडेल की ह्या सगळ्यातून लेखन मात्र मी माझं थांबवलं नव्हतं. कारण मला जे महत्वाचं वाटत होतं ते लेखन हे अत्यंत महत्वाचं वाटत होतं. म्हणजे पहिल्यापासूनच्या वाचनामुळे असेल कदाचित, पण एक छान असं आपण काहीतरी लिहिलं पाहिजे ही एक जी आतून स्फूर्ती असते, ती एक 3री-4थी पासून, म्हणजे 3रीत असताना एक छोटी जादूची कथा मी लिहून दाखवली होती. म्हणजे मला आवडेल सांगायला की माझी आवड घरातून जोपासली गेली. म्हणजे माझ्या भावानी त्याच्या पॉकेट मनीतून पैसे साठवून दरवर्षी एक असं पद्धतच चालू केली होती की हिला एक 15-20 पुस्तकं जादूची काय असतील किंवा छोटी असतील ती वयाप्रमाणे आणून द्यायची. तर या पद्धतीने ती जोपासली गेली ती. तर त्या सगळ्यातून पत्रकारिता हे फील्ड अत्यंत मला आव्हानात्मक वाटलं. आणि त्या आव्हानात्मक वेळेला इथेही चांगलं मला त्या ठिकाणी लेखनाला मला खूप प्रोत्साहन मिळालं. इथे जवळजवळ 2000 पेक्षा जास्त माझ्या मुलाखती आणि वेगवेगळ्या विषयांवर लेख हे छापले गेले. कारण मी सतत लिहित राहिले, म्हणजे लिहिणं मी कधी थांबवलंच नव्हतं. तर या याच्यातून असं होतं की आपण एक प्रकारानं घडत जातो.
म्हणजे जे आता मी तुम्हाला म्हणणार आहे की काही कारणाने मला नंतर साधारण म्हणजे 20 एक वर्षानंतर मला सकाळमधली नोकरी ही सोडावी लागली पत्रकारितेची. आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांसाठी तुमची निवड झाली, तर त्याबद्दलही सांगा ना. त्याच्या आधी आम्ही आंतरराष्ट्रीय पत्रकार संघाकडूनही निवड माझी झाली होती. आणि त्यामुळे युरोपला काही चर्चासत्र झाली होती. तिथे जी आम्ही कामगिरी केली होती त्याच्यावर त्यांनी 1-4 जणांनी निवडलं. मग इथे बेंगलोर आणि दिल्ली या 2 ठिकाणी आंतरराष्ट्रीय चर्चासत्र झाली होती. तर त्यांच्याकडूनच पुन्हा पुढच्या याच्यासाठी माझी निवड झाली. म्हणजे हे सगळं मी केलं होतं. त्यांचा विषय होता स्त्री पुरुष समानता. हा त्यांचा विषय होता. आणि या विषयावरचे बरेचसे लेख, बऱ्याचशा मालिका या मी लिहिल्या होत्या. तर या अनुषंगानं काही लेखन वगैरे असं भरपूर झालं होतं. अनुवाद क्षेत्राकडे तुम्ही वळलात ते कसं काय? आणि त्यानंतर मग मी ज्या वेळेला सकाळमधून बाहेर पडले त्यावेळी मला नेमकं असं होतं की काय करावं. माझ्यावर काही म्हणजे पर्याय नव्हता. त्याच दरम्यान मेहता पब्लिशिंग हाऊसचे सुनील मेहता, आता दुर्दैवानं ते आता हयात नाहीये, पण त्याने मला कळवलं की आमची जाहिरात आलेली आहे. त्याच दरम्यान त्यांची जाहिरात आली की मला तुम्ही एक हे करा, ऍप्लिकेशन एक नॉमिनल म्हणून द्या आणि आमच्या इथे जॉईन. तर मी त्यांना त्याचं ऍप्लिकेशन दिलं. मला त्यांनी बोलवलं आणि त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं की बाबा आमच्याकडे इतके तास काम करायला लागेल आणि त्याचं वेतन कामाप्रमुख असेल. तर मला ते तुटपुंज वाटलं. तर मी म्हटलं तुम्ही बोलवलं त्याच्याबद्दल आभार आहे, पण मला हे जमणार नाही करायला. तर कारण विचारलं त्यांनी. तर मी त्यांना स्पष्ट केलं की हे मला खूपच तुटपुंज असं वेतन वाटतंय. तर त्यावेळी ते म्हणाले, जर असं वाटत असेल तर तुम्ही फ्रीलान्सिंग का नाही करत. म्हणजे तोपर्यंत मला हे एवढं माहिती नव्हतं की फ्रीलान्सिंगला एवढा स्कोप आहे ह्याची मला कल्पना नव्हती. दुसरी गोष्ट अशी असते की आपल्याला बऱ्याच वेळेला असं एक चित्रपट असतील, काही लेखकांचे अनुभव, काही खरेच अनुभव खूप लेखकांना असे आलेले असतात की त्याच्यातून एक असा समज तेव्हा होताच की प्रकाशक हे फसवतात. ते प्रकाशकांच्याकडून तुम्हाला योग्य प्रकारचं वर्तणूक मिळणं किंवा मुख्य म्हणजे मानधन मिळणं, या सगळ्या गोष्टी तुमची फसवणूक होते असा एक समज होता. त्यामुळे फ्रीलान्सिंगचा मी पहिल्यांदा विचारच केला नव्हता. पण ते म्हणाले तुम्ही फ्रीलान्सिंग करून बघा, आम्ही तुम्हाला पुस्तकं देतो. आणि नुसतं म्हणून ते थांबले नाही. त्यांच्याकडे राजश्री मॅडम ह्या ज्या त्यांच्या प्रोडक्शन इन्चार्ज आहेत, तर त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं. आणि दॅट थिंग कॉल्ड लव्ह, मला लक्षात आहे ते पुस्तक, ते त्यांनी पहिल्यांदा मला एडिटिंगसाठी दिलं. अच्छा. तर लगेचच म्हणजे माझं त्या दिवशी बोलणं झालं, त्यांनी लगेच माझ्या हातात ते पुस्तक दिलं. हे 10 जानेवारीला मी बाहेर पडले होते, 26 जानेवारीला माझ्या हातात 2 त्यांच्याकडची पुस्तकं होती एडिटिंगला. आणि हे मोठं म्हणजे मोठी गोष्ट होती. आणि मग त्याच्यानंतर जवळजवळ 1.5 वर्ष मला त्यांच्याकडून सलग एडिटिंगला पुस्तकं मिळत गेली. त्यांच्याकडून मिळाली, रोहन प्रकाशनची मिळाली, अमेय प्रकाशनची पुस्तकं मला मिळाली. आणि अशा ह्या एडिटिंगच्या दरम्यान मला साधारण सुरुवातीच्या दरम्यानच असं लक्षात आलं की एडिटिंगमध्ये आपण आपला वेगळा ठसा मिळवू शकत नाही, किंवा एडिटिंगमध्ये फारसं आव्हानात्मक असं काही त्याच्यात वेगळं आपण काही करून दाखवतोय असं दिसत नाही. तर अमेय प्रकाशन जे जे उल्हास लाटकर त्यांच्याबरोबर मी बोलताना असं म्हटल्यानंतर ते मला म्हणाले, मग तुम्ही अनुवाद का नाही करत. तर मी त्यांना असं सांगितलं की माझं 10वी पर्यंत शिक्षण हे मराठी माध्यमातून झालेलं आहे. 11वी पासूनचं एमफिल पर्यंत इंग्लिश माध्यमातून झालं हे बरोबर आहे, पण ते सायन्सचं शिक्षण आहे पूर्ण. आणि तुमची जी पुस्तक असतात, कथा कादंबऱ्या, हे मी लिहूच शकेन याची मला गॅरंटी नाही. ते म्हणाले मी एक पुस्तक देतो, तुम्ही करून तर बघा. आणि मग त्यांनी मला दिलं ईट प्रे लव्ह पुस्तक. तर ते पुस्तक होतं अमेरिकन लेखिका एलिझाबेथ गिलबर्टचं पुस्तक. आणि गाजत होतं ते खूपच. त्यामुळे मी पहिल्यांदा घेतलं, त्यांना म्हटलं मी करून बघतो. तर साधारण मी 5-6 पानं केली. पहिल्या एक 5-6 पानातच माझ्या लक्षात आलं की आपण जे केलेलं वाचन आहे ते इथे खूप उपयोगी पडते. कारण ते वाचता वाचता म्हणजे आपल्या मनात थोडीशी एक भीती असते की अरे इंग्लिशचं हे मला समजेल का, तर तसं नाही होत. ते शब्द तुम्हाला इंग्लिश समजतात, डिक्शनरी असतात तुमच्याजवळ, त्याच्यातून तुम्हाला त्यांचा अर्थ कळला की त्याचे मराठी शब्द तुमच्या पटापट डोक्यात तयार होत जातात. आणि टायपिंगचं स्पीड माझं पहिल्यापासून थोडं जास्त होतं, म्हणजे बहुतेक कामांचं स्पीड थोडं माझं माझं जास्ती आहे, तर तसं ते पण होतं थोडंसं जास्त. तर तसंच भाषांतर होत गेलं भराभर. आणि ती पुस्तक मी नेऊन दिलं त्यांना. मी त्यांना साधारण माझ्या लक्षात आहे इट प्रे लव्ह मोठं पुस्तक होतं, तर मी त्यांना म्हटलं होतं एक महिना 1.25 महिना लागू शकेल. म्हणजे पहिलं त्यांनी बघितलं, त्यांनाही आवडलं, काही सूचना त्यांनी केल्या आणि मग आम्ही त्याप्रमाणे मी ते पुस्तक सगळं त्यांना करून दिलं. पण त्यावेळेला साधारण एक 2 दिवस काहीतरी मला सांगितलेल्या डेडलाईन पेक्षा उशीर झाला होता. तर पत्रकारांची एक सवय अशी की आपल्याला डेडलाईन पाळायची तर खूपच सवय असते. म्हणजे मला नेहमी त्याची गंमत वाटते. एक 2-3 दिवस पुढे गेले होते, तर मी त्यांना म्हटलं सॉरी, मी तुम्हाला सांगितलं होतं पण मला 2 दिवस पुढे गेले माझे.
तर ते हसायला लागले ते आणि त्यांच्या संपादिका होत्या त्या दोघे. ते म्हणाले, "अहो, असं नाहीये. आमचे अनुभव या बाबतीतले काही वेगळे असतात." कारण कसं असतं, अनुवादाच्या क्षेत्रात बरेचसे हौशी अनुवादक असतात, म्हणजे आपापले नोकरे असतात, म्हणजे त्यांची चूक असते असं नाही म्हणता येत. पूर्ण वेळ जर तुम्हाला काम करायला ते मिळालं नाही, तर जेवढं पूर्ण वेळ व्यावसायिक अनुवादक काम करतो, तेवढं नोकरी किंवा इतर व्यवसाय सांभाळून करणारे जे लोक असतात ते काम करू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना लागणारा वेळ जास्त असतो. म्हणजे त्या तुलनेत त्यांना माझा हा वेळ खूप कमी वाटला आणि ते म्हणाले, "अहो, हे खूपच लवकर झालेलं काम आहे." आणि त्यावेळी एक साधारण आपण जो व्यवसाय करतो, त्याच्यातल्या काही गोष्टी आपल्याला कुठल्या अनुकूल आहेत, ह्याचा आपण विचार केला, तर आपल्याला पुढे जाता येते. एक साधं तत्व आहे. तर माझ्या असं लक्षात आलं, की आपण जर इथे डेडलाईन्स पाळल्या, पद्धतशीरपणानं काही काम आपण व्यवस्थित करून दिलं, तर आपल्याला या फील्डमध्ये चांगला स्कोप मिळू शकतो. आणि मग मी इतर फील्डचा विचार केला नाही. एक तर माझी वाचनाची आणि याची आवड ह्याच्यात पूर्ण होत होती. अनुवाद करताना मला उत्तम प्रकारानं पुढे जाणं शक्य होत होतं. आणि माझ्या लक्षात आलं होतं, की ह्याच्यात विषयांची मर्यादा घालण्याची गरज नाही. त्याचं कारण असं, की अनुवादाचे काही प्लस पॉइंट्स असतात, म्हणजे जमेच्या बाजू असतात आणि काही ऋण बाजू पण असतात. आता जमेची बाजू कुठली? तर मूळ पुस्तक, आता मी जवळजवळ 10 मूळ पुस्तकं लिहिलेली आहेत, ओरिजिनल पुस्तकं. आणि 116 पुस्तकं ही माझी आता ट्रान्सलेशनची झालेली आहेत. तर मी निश्चितपणानं असं सांगू शकेल, की स्वतंत्र पुस्तकं जर लिहायची असेल, तर तुम्ही निव्वळ एक 10 पुस्तकातल्या गोष्टी काढून तुम्ही स्वतःच्या नावावर पुस्तक लिहिणं, ह्याला फारसा अर्थ नसतो. म्हणजे लिहू शकता तुम्ही. पण मला असं वाटतं, की तुम्हाला त्यासाठी स्वतःचं काहीतरी त्याच्यात घालायला लागतं. तुमच्या नावावर जर ते पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल, तर त्यासाठी तुमचे स्वतःचे त्याच्यात विचार असायला लागतात. तुमचं काहीतरी त्याच्यात निष्कर्ष तुम्ही काढलेले निदान असायला लागतात. संशोधनपर तुम्ही लिहिलं पुस्तक तर. तर ते नाहीतर मग त्याला तुमच्या नावावरचं लेखक का तुम्हाला म्हणावं, संकलक का म्हणू नये, असा एक थोडासा विचार माझ्या मनात येतो. तुमच्या पदन्यास या पुस्तकाबद्दल ऐकायला आवडेल. म्हणून मी नंतरच्या काळात जे पुस्तक लिहिलं नृत्यावरचं, तर त्याच्यासाठी नृत्यावर काही मी असं संशोधन केलं नव्हतं. पण मी जसं आपण रिसर्च पेपरचं असतं तसं वेगवेगळे रेफरन्सेस घेतले होते. भरपूर रेफरन्सेस त्याच्यात घेतले. काही आपल्या इथल्या जे गुरु आहेत, नृत्य गुरु, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पुण्यात सुद्धा आहेत, त्यांच्या मुलाखती वगैरे घेतल्या होत्या. त्यांच्या बरोबरचं बोलणं मी सगळं केलं होतं. आणि शेवटचा चॅप्टर त्याच्यात काहीतरी तुमचा वेगळेपणा असायला लागतो. माझ्या असं लक्षात आलं होतं, की संगीत कला अकादमीचे जे काही पुरस्कार प्राप्त नर्तक आहेत, त्यांच्या याच्यावर काहीच लिहिलं गेलेलं नव्हतं. तर ते मी पहिल्यांदा माझ्या पुस्तकात ते लिहून घेतला, तो चॅप्टर घेतला. आणि शेवटी ह्या सगळ्याच्या याच्यातून, म्हणजे घराण्यावर माझा फोकस होता, नृत्यातली घराणी याच्यावर. या सगळ्या ह्याच्यातून निष्कर्ष काय निघतो, ह्या सगळ्या ह्याच्यात हा निष्कर्ष हा तुमचा मोठ्या प्रमाणात असला पाहिजे, तर ते तुमचं पुस्तक, असं एक मला एक कळतं. तर त्यामुळे मला असं वाटतं, की स्वतंत्र पुस्तक लिहायला थोडा जास्त वेळ लागतो. स्वतंत्र पुस्तक अगदी महिन्याभरात तुम्ही लिहून टाकलं असं होत नाही. पण अनुवाद तुम्ही काय करू शकता, ते हे सगळे कष्ट मूळ लेखकानं घेतलेले असतात. आणि तुम्हाला करायचं काय असतं, तर त्याच्यावर तुमचे भाषेचे तुमच्या संस्कार करून तुम्हाला ते त्यानं म्हटलेलं जे आहे ते जास्तीत जास्त त्याच्याच भाषेत, त्याची शैली आणि शिवाय त्याचा अर्थ, त्यातला जो भावानुअर्थ, भावानुवाद आपण म्हणतो त्याला बऱ्याच वेळेला, तर तो भावार्थ त्यातला जो असतो तो तुम्हाला त्या वाचकांच्या पर्यंत पोहोचवायचा असतो. म्हणजे त्याला आपण स्वतंत्र कलाकृती अनुवादाला का म्हणतो, तर ह्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतात. म्हणजे स्वतंत्रपणानं ते लिखाण तर तुम्हाला करायलाच लागतं, पण मूळ साचा तिथे तयार असतो. त्यामुळे वेळ कमी लागतो. शिवाय तुम्हाला मदत करायला डिक्शनरी असतात. आता नवीन तंत्रज्ञानामुळे कसं झालेलं आहे, की गुगल आहे, इन्व्हेस्टोपीडिया आहे. अगदी तुम्हाला शेअर बाजाराची म्हटलं तरी ती फार उत्तम डिक्शनरी आहे असं मी म्हणणार नाही. पण डिक्शनरी म्हणून काहीतरी तुमच्याजवळ आहे उपलब्ध. तर ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे अनुवाद हा करणं हे मला जरा जास्त योग्य वाटलं. आणि त्याच्यात गती मिळत गेली. मीनाताई, तुम्ही वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांबरोबर काम करता, तर त्याबद्दल सांगा ना. मुख्य म्हणजे प्रकाशक चांगले मिळत गेले. जे महत्वाचं आहे. हा, ते जास्त महत्वाचं आहे. म्हणजे माझ्या नशिबानं तर मी तुम्हाला असं, याला नशीबच मी म्हणेन, की चांगले लोक त्या त्या टप्प्यावर भेटत जाणं हे अत्यंत महत्वाचं असतं. म्हणजे मी मेहता तर सांगितले, लाटकर सांगितले, त्याच्याबरोबरच तर विश्वकर्मा प्रकाशनाचे विशाल सोनी यांचा फोन आला मला. आणि त्यांनी मला विचारलं, ते नवीनच सुरुवात करत होते त्यावेळेला, की आम्ही असं असं प्रकाशन चालू करतोय, तर तुम्ही अनुवाद कराल का? म्हणजे असे काही आपणहूनही काही फोन आले. सुगावा प्रकाशन, सुगावा प्रकाशनाचे विलास वाघ, ते पण आता दुर्दैवानं हयात नाहीयेत, कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं. तर ते तर खूप जुने संपादकही होते आणि खूप जुने कार्यकर्ते आहेत ते चळवळीतले एका.
तर ते आणि त्यांच्या पत्नी उषाताई वाघ ह्या दोघांचा स्वभाव प्रकाशन होतं. तर त्यांनी मला बोलवून घेतलं आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही ही अशी आमची काही चळवळीतली काही पुस्तकं असतात, विशेषतः अस्पृश्यता निवारणासंदर्भातले असतात, आंबेडकरांच्या विचारांच्या संदर्भातली असतात, काही डाव्या विचारसरणीचे असतात, तर अशी तुम्ही कराल का? तर इथे मला आणखी एक सांगावंसं वाटतं की अनुवादकांना मला असं वाटतं की कुठल्याही विचारसरणीचं स्वतःवर बंधन घालून घेऊ नये. कारण शेवटी आपण आपण ते पुस्तक लिहित नाही. ज्यावेळी तुम्हाला पुस्तक लिहायचं असतं त्यावेळी तुमच्या आवडीचा विषय घेऊन तुम्ही त्याच्यावर लिहू शकता. की आणि उषाताई वाघ ह्या अतिशय उत्तम संपादिका. कारण त्यांनी आधी लायब्ररियन म्हणून काम केलं होतं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका होत्या. शिवाय विलास बाग सर तर होतेच तिथे. पण त्या दोघांनी एक विचारधारा घेतली होती, म्हणजे जी आहे विचार त्यांचे ते घेतल्यामुळे त्यांनी प्राध्यापकी सोडून ते या इकडे वळले होते प्रकाशनांच्याकडे. तर त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं हाही मला एक छान अनुभव होता. आणि त्यांचं नेहमी असं म्हणणं असायचं, म्हणजे मला तिथे खूप चांगलं वाटायचं की बाकीच्या प्रकाशकांचं कसं होतं की आमचे हे एवढे ठरलेले आहेत, पर पेज आम्ही एवढं देणार. त्यांचं म्हणणं असायचं हे काम तुमचं आहे, तुमच्या कामाचा मोबदला तुम्ही सांगायचा, मी नाही ठरवणार. म्हणजे आता अर्थात आपण इकडे समजा तुम्हाला 100-150 रुपये देत असेल तर आपण 500 रुपये मागितले तर त्यांनी दिले नसते, त्यामुळे ते आपल्यालाही समजतं. पण सांगण्याची जी पद्धत असते आणि प्रकाशन त्यांचं तसं, प्रकाशन संस्था ही लहान होती पण तरी सुद्धा त्यांनी त्या बरोबरीनं मोबदला दिला. मला हे कौतुकास्पद गोष्ट वाटते की ते म्हणायचे की कामगार चळवळ किंवा काही ह्याच्याबद्दल आम्ही नुसतं बोलत नाही, ते प्रत्यक्षात आलं पाहिजे. म्हणजे तुमचं काम आहे, तुमचे श्रम आहेत, त्याचा मोबदला तुमच्या हातात. हे एक त्यांचं तत्व होतं. तर हे प्रकाशन मला चांगली 2-3 मिळाली. त्याच्या पाठोपाठ म्हणजे हे जुन्या पिढीतले, मधल्या फळीतले असे प्रकाशक होते. त्यानंतर अलीकडच्या पिढीतले संपादक जे भेटले, म्हणजे आता मंजुल प्रकाशन आहे, त्याचे चेतन कोळी म्हणून इथले संपादक आहेत, किंवा मधुश्री प्रकाशन आहे, त्याचे शरद अष्टेकर आहेत, सनई प्रकाशन आहे, त्याचे शिवाजी शिंदे म्हणून आहे. तर हे सगळे जे संपादक आणि हे लोक जे भेटले ना, हे सगळे सुसंस्कृत आणि प्रामाणिक. म्हणजे त्यांना तुमचा एखादा पैसा बुडवायचा असं जर विचार जरी मनात येईल असं म्हटलं तरी मला आश्चर्य वाटेल. अशा प्रकारचे सगळे हे लोक भेटले. आणि दुसरं म्हणजे त्यांनी काही लोकांनी समजून घेतलं काही गोष्टी, आणि काही लोकांनी मला सांगितल्या की आम्हाला कशा प्रकारचं पाहिजे लेखन, तुमच्या लेखनात हे मला आम्हाला कमी वाटतं, या प्रकारचं आम्हाला पाहिजे, असं काही ज्येष्ठ होते त्यांनी सांगितलं. आणि काही ना मात्र सांगायला लागलं नंतरच्या काळात की बाबा अशा अशा प्रकारानंच आम्ही लेखन करणार. म्हणजे अनुवाद आणि संपादन तुम्ही इतक्या पुस्तकांचं केलेलं आहे आणि तुमचा खूप मोठा अनुभव आहे, तर त्याबद्दल थोडंसं सांगाल का? उदाहरणार्थ मला एक अनुवादकांच्या संदर्भात आपण बोलतोय म्हणून सांगायला आवडेल की अनुवाद आणि संपादन हा एक महत्वाचा मुद्दा असतो नेहमी. म्हणजे तुम्ही अनुवाद खूप चांगला करता, पुढची जी प्रक्रिया जी काय असते ती वाचकांना माहिती नसते, कितीही उत्तम वाचक असो. मला स्वतःला अनुवादाच्या क्षेत्रात जाईपर्यंत याची माहिती नव्हती. त्यामुळे ज्या वेळेला तुमच्या समोर पुस्तक येतं त्यावेळी आपण असा विचार करतो, अरे अनुवादकांनी हे असं काय लिहिलंय इथे. आपल्याला समजत नाही की हे नेमकं ह्याच्यात काय काय प्रक्रिया काय काय असतात त्या. तर माझ्या दृष्टीनं मला असं पहिल्यापासूनच वाटत होतं की आपली एक जी काय प्रक्रिया आहे ती स्पष्ट असली पाहिजे प्रत्येक गोष्टीची. आता हे कसं आपण करतो तर ह्याच्यात साधारणपणानं पहिल्यांदा सुरुवातीला आपण जे काही अनुवादाला पुस्तक हातात येतं त्यावेळी मुळात तो विषय आपल्याला झेपणार आहे की नाही हे आपल्याला समजायला लागतं. कारण दोन्ही बाजू असतात. एक तर अनुवादक हा सर्व गुण संपन्न असतोच असं नाही. काही विषय खरोखरच जरी डिक्शनरी आणि बाकीचं सगळं आपण उपलब्ध असलं तरी आपल्याला नाही ते करता येणार, हे आपल्याला खात्रीशीर माहिती असतं की हा विषय मला नाही करता येणार. त्यावेळी आपण एक 2-3 दिवसात 4 दिवसात त्या प्रकाशकांना सांगितलं पाहिजे की मला बाबा हा विषय जमणार नाही, पुस्तक तुम्ही दुसऱ्यांना द्या. काय झालंय माझ्याजवळ जवळजवळ 5-6 पुस्तकं अशी आली. मी अगदी तुम्हाला हे खात्रीपूर्वक नावानिशी सुद्धा सांगू शकेन पण आता नाही सांगत की ती पुस्तकं जी होती ती पुस्तकं जवळजवळ 3-3 महिने अनुवादकांनी स्वतःकडे ठेवून घेतली होती. आणि प्रकाशकांच्या इकडे असं झालं होतं की राईट्स संपत आले होते त्यांचे, आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी केलं तर नाही आम्ही करतोय करतोय असं सांगितलं होतं. आणि शेवटच्या याच्यात म्हणजे एक 10-15 दिवस 20 दिवस त्यांचे उरलेले होते. आणि त्यांना सांगितलं की आज जेवढं झालंय तेवढं द्या. तर त्यावेळी जे त्यांच्या हातात आलं त्यावेळी 10-15 पानाच्या वर अनुवाद झालेला नव्हता. म्हणजे मी समजू शकते की अनुवादकाला इतर काही गोष्टी असतील, तुमच्या नोकऱ्या असतील, इतर काही, पण तरी सुद्धा तुम्ही ज्या वेळेला घेता त्यावेळी तुमच्या शब्दाला पण किंमत काहीतरी असली पाहिजे. आणि दुसऱ्याच्या व्यवसायाची आणि शब्दाची किंमत ही आपण ठेवली पाहिजे. या दोन्ही गोष्टीचा कुठेतरी बॅलन्स हा साधलाच पाहिजे आपण. तर त्यामुळे मग ती अशी पुस्तकं त्यांनी फोन करून मला सांगितलं की तुमचं थोडंसं स्पीड जास्ती आहे तर आम्हाला ही
एक 20 दिवसात पाहिजेत किंवा काय. आता कसं होतं, समजा तुमचं पुस्तक 300-400 पानाचं आहे, तुम्ही 20 दिवसातच देईन असं मी नाही सांगू शकत, कारण शेवटी त्या विषयाला पण आपल्याला न्याय द्यावाच लागतो. शिवाय त्याच्यात शब्द काही मागे पुढे तुमचे झाले, काही वाक्य गडबडीत करताना चुकली, तर त्याचा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. त्यामुळे मग मी एक 4-5 दिवस जास्ती मागून त्यांच्याकडे घेत होते. पण मग अक्षरशः रात्रंदिवस करून ते पुस्तक मला द्यायला लागत होतं. तर अशी 5-6 पुस्तकं तरी आहेत, ती जी पुस्तकं मी अशी भराभर करून दिली. आता ह्या गोष्टींच्यामुळे होतं कसं, की प्रकाशकांनी एक तुमच्याबद्दल विश्वास वाटायला लागतो. म्हणजे व्यावसायिक म्हणून काम करताना ज्या 2-3 गोष्टी करायला लागतात, की एक म्हणजे त्याच्यात तुम्हाला काय चांगलं करता येईल, की उदाहरणार्थ बाबा तुमच्याकडे व्यवस्थितपणाने वेळेत देण्याची जर तुमच्याकडे एक काय म्हणायचं त्याला कौशल्य आहे, तर ते तुम्ही दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे टीमवर्क आहे पुस्तक हे. आपण अनुवाद केला तरी पुढे त्याच्यावर संपादन होणार आहे. प्रूफ रीडर ते वाचणार आहे. त्याच्यानंतर पेजिनेशन करणारा आर्टिस्ट असेल तो सगळं पेजिनेशन करणार आहे. आणि शेवटी ते प्रिंटिंग येणार आहे. म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यात आणि प्रकाशकाचे राईट्स असल्यामुळे त्या सगळ्याही गोष्टी तुम्हाला जपायला लागतात. तर यामुळे ह्या सगळ्याचा विचार करून आपण त्या ह्याच्यातून किती जास्तीत जास्त चांगलं देऊ शकतो हे बघणं हे त्याच्यात जास्त महत्वाचं असतं असं मला वाटते. कारण आता माझ्या लक्षात असं येतं, की ज्यावेळी आपण म्हणतो, की बऱ्याचदा मी असं म्हणते, की ती माझी मदत हा शब्द मला अनेकदा खटकतो. अरे मला मदत पाहिजे. आम्ही केसात फुलं माळतो, फुलं घालत नाही. साडी नेसतो, साडी घालत नाही. गॉगल लावतो, गॉगल घालत नाही. किंवा तुझ्यावर रंग छान दिसतो असं म्हणणे, तुला ही साडी हा रंग छान दिसतो असं आपण म्हणतो. ह्या ज्या काही मराठी भाषेच्या गोष्टी आहेत किंवा आता फितूर ह्या शब्दासारखा, त्या शब्दच तो आपल्याला फितूर झाला का काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे. फितूर हा जो शब्द आहे त्याच्यासाठी सर्रास गद्दार हा शब्द वापरला जातो. म्हणजे ह्यानं गद्दारी केली तो गद्दार आहे अशा प्रकारातला. आणि हिंदीचं तसंच्या तसं म्हणजे 1-2 जाहिराती सुद्धा आपल्या लक्षात येतील, की मी जाऊन त्यांना त्या डॉक्टरना मी सांगितलं म्हणजे काय जाकर अब तभी मैं जाकर ह्याचं त्यांनी ते केलेलं भाषांतर असतं. तर अशा प्रकारचं आता टीव्ही सारखी जी माध्यम आहेत घराघरात पोहोचलेली आहेत आणि त्या ह्याच्यात ज्या सिरियल असतात किंवा इतर काही असतात त्याच्यातली मराठी भाषा तुम्ही बघा एक सलग जर आपण 1-2-3 तास कधी जर बसलो आणि टीव्ही बघितला तर त्याच्यात असंख्य आपल्याला अशा चुका जाणवत राहतात. आणि असे बरेचसे शब्द इकडचे तिकडे तिकडचे इकडे हे घेतले गेलेले दिसतात. आणि त्यामुळे नवीन पिढीच्या लोकांना बऱ्याचदा असं वाटतं की हे आम्ही लिहितो हे बरोबर आहे. म्हणजे अशाच ह्याच्यात एक एक दोन म्हणजे संपादकांनी अशा काही गोष्टी केल्या होत्या की मी लिहिलं की मला तो हसला किंवा माझी त्यांनी चेष्टा केली वगैरे. माझ्यावर तो हसला. फोडून त्यांनी तिथे ती दुरुस्ती तो माझ्यावर हसला. म्हणजे हे रूढ झालेले जे शब्द आहेत, तर हेही आपल्याला भटकत जातात. अशा गोष्टी ज्या असतात, ह्या जर आपण बघितल्या नाहीत, तर त्या अनुवादकाच्या नावावर सर्रास छापून येतात. आता त्याचं एक मी उदाहरण तुम्हाला सांगेन. म्हणजे चांगला संपादक भेटणं हे पुन्हा नशिबाचाच भाग असतो. क्वचित भेटतो, पण भेटतो. मी जसं म्हटलं उषाताई वाघ. त्यांनी इतकं सुंदर संपादन केलं होतं, की त्यांच्याकडे म्हणजे सुगावाची जी पुस्तकं होती, ती पुस्तकं मी त्यांच्याकडे दिली, की पुन्हा मला दाखवा हे फक्त औपचारिकता असायची. त्याच्यात नाही म्हणजे माझ्या लक्षात न आलेल्या बऱ्याच गोष्टी त्याच्यात झालेल्या असायच्या. तसं आणखी एक संपादकांचं मला त्या नाव माहिती नाही, पण ते लेखक स्वतःचे काही संपादक नेमतात आणि तेही बघतात. तर त्याच्यातही बऱ्याच वेळेला गमती-जमती ह्या अशा घडत असतात, की त्यांचे संपादक त्यांना काहीतरी वेगळंच सांगतात. आणि म्हणजे सगळ्याच कारण ज्या वेळेला आपल्याकडचे जे लेखक असतात, काही उत्तर भारतीय किंवा काय, तिथले जे संपादक असतात, त्यांचं मराठी जितकं चांगलं असेल तेवढं असेलच याची म्हणजे असायला पाहिजे तेवढं असतंच असं नाही. तर तिथल्या काही शब्द त्याच्यात येतात, मग त्या चर्चा करायला लागतात. पण ते अनुभव माझे चांगले आहेत. कारण ते लोक चर्चा करतात. माझं म्हणणं असंच आहे, की तुम्ही अनुवादकाचंही म्हणणं 100% ग्राह्य मानू नका. संपादकाचंही म्हणणं तुम्ही ग्राह्य मानू नका. त्यांची चर्चा करा. आणि त्यावेळेला तुमचा जो कोणी प्रकाशनाचा एखादा माणूस असायला पाहिजे, अधिकारी असेल, तोही तिथे असू दे. तिघांनी मिळून तुम्ही बसा आणि मग ते फायनल शब्द ज्या वेळेला खूप खटकतं त्यावेळी, की बाबा संपादक उत्तम आहे, तो आपल्या याच्यावरच अडून बसलेला आहे. अनुवादक म्हणतो हे बरोबर, तर तुम्ही तिथे चर्चा घडवून आणायला पाहिजे. म्हणजे नुसते परस्परांना निरोप देत राहण्यापेक्षा आहे असं म्हणतात ते तसं म्हणतात असं करण्यापेक्षा प्रत्यक्ष चर्चा होते. प्रत्यक्ष चर्चेतून खूप चांगले शब्द सुचतात आणखी आणि येऊन जातात. म्हणजे जास्तीत जास्त ते उत्तम प्रकारचं तुमच्या समोर शब्द येऊ शकतात. म्हणून हे जे टीमवर्क आहे त्यासाठी उत्तमच संपादक मिळाले पाहिजेत आपल्याला. हे एक अतिशय महत्वाचं असतं. म्हणून आता मीही 151 पुस्तकांचं संपादन केलं. पण मला एवढं 100% माहिती आहे, की संपादन करायचं म्हणजे आपण सुचवायचं आहे. कारण ते पुस्तक शेवटी अनुवादकाच्या नावावर छापून येणार आहे. मूळ लेखकाचे जे संपादक असतील ते बघणार आहेत. मूळ लेखक त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे.
जर त्यांचं तेवढं महत्वाचं पुस्तक असेल तर. त्यामुळे आपण सुचवायचंय, तुम्ही सुचवा. समजा तुम्ही शक्यतो हार्ड कॉपीवर करणं हे त्यासाठी चांगलं असतं, कारण तिथे तुम्ही काय खोडले आणि समोर हे दिसतं. सॉफ्ट कॉपीवर जर करायचं असेल तर तेव्हा सुद्धा तुम्ही वेगवेगळे कलर्स वापरू शकता. तो पॉइंट तुम्ही हायलाइट करू शकता की मी हा शब्द बदलला, आणि बाजूला तुम्ही लिहा, कंसात टाका तो शब्द की अमुक अमुक बदलला, आणि पुन्हा तो जाऊ देत अनुवादकाकडे. अशा पद्धतीनं जर संपादन आणि हे सगळं झालं तर हे आपल्याला अतिशय उत्तम प्रकारनं पुस्तक काढता येऊ शकतं. माझ्या दृष्टीनं यातली महत्वाची गोष्ट अशी आहे की वाचकांच्या पर्यंत ही जी प्रक्रिया आहे ही पोहोचणं महत्वाचं असतं. त्याच्यात असं नाहीये मला म्हणायचं की अनुवादकाला तुम्ही दोष देऊ नका, तुम्ही सगळा दोष संपादकाला द्या किंवा सगळा प्रोप्रायटरला, असं नाहीये. हे टीमवर्क आहे, पण ह्याच्यात ह्या गोष्टी होऊ शकतात. बोला, तुम्ही काय झाले सांगा, सूचना करा, त्या आपण पुन्हा दुरुस्त करू शकतो. म्हणजे दरवेळेलाच अनुवादक अगदी तंतोतंत बरोबर असतो असं नाही म्हणायचंय. त्याच्याही चुका असू शकतात, ज्या काय असतील त्या आपण सुचवू शकतो, करू शकतो, आणि त्याच्यातून आपण पुढे जाऊ शकतो. तर अशा ह्याने करता करता म्हणजे पुस्तकं जी मला मिळाली ती वेगवेगळ्या प्रकारची मिळत गेली. आणि खरोखरच मला असं वाटतं की अनुवादाचं क्षेत्र या दृष्टीनं मला उत्तम का वाटतं, तर प्रत्येक पुस्तक हे तुमच्या समोर आलेलं नवीन आव्हान असतं. असं नाहीये तुम्ही 116 पुस्तकं केली, तुम्ही 1000 पुस्तकं जरी केली आणि 1001 पुस्तक आलं, तरी त्या ह्याचा तुम्हाला काय होतो, हे जे मी बाकीच्या आता अनुभव सांगितले, ह्या अनुभवासाठी अनुभव म्हणून तुम्हाला त्याचा उपयोग होतो, पण पुस्तक नवीन आहे. त्या पुस्तकाची भाषा, त्याची शैली, त्याचा लेखक, तो मांडलेला विषय जो असतो, हे सगळं तुमच्यासाठी पूर्ण नवीन असतं. म्हणजे पुन्हा पहिलं पुस्तक करताना ज्या ठिकाणी तुम्ही असता तिथेच तुम्ही पुन्हा असता त्या पुस्तकाच्यासाठी, आणि तिथून तुम्ही तो पुन्हा अनुवाद करत जाता. त्यामुळे ही शैली जी असते ही महत्वाची असते. आणखी जर अनुवादाच्या बाबतीत आपल्याला जर म्हणायचं असेल तर अनुवादाचा प्रकार कुठला आहे हेही विचारून घेतलं पाहिजे. म्हणजे आता काही पुस्तकं जी असतात, आता उदाहरणार्थ काही सायन्सची पुस्तकं असतील किंवा शेअर बाजारासारखी पुस्तकं असतील, तर इथे तुम्हाला हा शब्दशः अनुवाद करायला लागतो. अर्थात भाषा तुमची उत्तम वापरली पाहिजे. मराठी भाषेच शैली जी आहे ती चांगली असायला पाहिजे. तर त्यामुळे प्रत्येक पुस्तक हे तुम्ही ज्यावेळी सुरू करता त्यावेळी ते पुस्तक हे नवीन आहे आणि आपणही त्याच्या समोर नवीन आहे. म्हणजे आपण त्याची ओळख करून घेत असतो त्या विषयाची. जवळजवळ सुरुवातीची 14, 15, 20 पानापर्यंत आपण ओळखच करून घेत असतो. आणि मी नेहमी माझ्या मुलांनाही बोलताना म्हणते, अरे अजून हे पुस्तक माझ्यावर बोलत नाही. शेवटी शेवटी काय होतं, पुस्तक तुमच्याशी बोलायला लागतं आणि त्यावेळेला मग तो विषय तुम्हाला समजतो. म्हणजे मग ते सूर जुळतात लेखकाचे आणि तुमचे. मग अशा वेळेला आधीची जी केलेली पानं असतात ती पुन्हा एकदा तुम्ही पहिल्यापासून बघून ती करणं हे त्यातलं महत्वाचं असतं, कारण तेव्हा ते पुस्तक तुम्हाला समजायला लागलेलं असतं. प्रधान कादंबऱ्या आहेत तर शक्यतो मी असं करत नाही की पूर्ण कादंबरी वाचून घेतली पहिली, असं मी नाही करत. कारण आपली उत्सुकता त्यामुळे ना संपलेली असते त्या अनुवाद करण्यातलीच. तर त्यामुळे तो करत 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 जायचा आणि शेवटी ज्यावेळी समजतं त्यावेळी जो धक्का तुम्हाला बसलेला असतो तो उत्स्फूर्तपणा त्याच्यात यावा, हा त्यामागचा एक महत्वाचा हेतू असतो. त्याच्यात एक नवीन आपला तंत्रज्ञानाच्या संदर्भातला मुद्दा इथे घ्यायला पाहिजे. तर आपण जर नवीन तंत्रज्ञान म्हणजे काय, तर गुगलचा वापर किंवा मुख्य म्हणजे कॉम्प्युटरचा वापर, तो मला सगळ्यात महत्वाचा वाटतो. म्हणजे प्रत्येक पान जे तुम्हाला अख्खं एक ओळ चुकली तरी अख्खं पान बदलायला लागत होतं, किंवा ड्राफ्ट दुसरा करताना बहुतेक पानांच्या मध्ये आपल्याला दुरुस्त्या सुचल्या तर अख्खं पुन्हा लिहिण्यात जो वेळ जात होता, हा लिहिण्यातला सगळा वेळ कॉम्प्युटरमध्ये वाचतो. तुम्ही अख्खी फाईलच्या फाईल पुनर्लेखन एका दिवसात सुद्धा करू शकता. त्यामुळे इथे हा वेळ वाचलेला असतो. शेवटी ही सर्जनशील गोष्ट आहे. पण जसं आहे तसं की जसं आपण नेहमी म्हणतो, शास्त्रात ही कला असते आणि कलेचंही शास्त्र असतं. पूर्ण निव्वळ कला, निव्वळ शास्त्र असं आपल्याला नाही वर्गीकरण करता येत. या दोन्ही गोष्टच अनुवादाचं आहे. अनुवादाचं एक शास्त्र आहे, त्याची एक कला आहे, आणि त्याच्याशिवाय तुमच्याजवळ असणारं कौशल्य आहे आणि ते तुम्ही वाढवत जायला लागतं. जसं मी म्हटलं तसं विश्वकर्माच्या प्रकाशकांनी ज्यावेळी मला फोन केला त्यावेळी त्यांचं सगळं नवीन सेटअप होता, तर ते मला म्हणाले तुम्हाला लेआउट वगैरे लावता येईल का. तोपर्यंत मी पुस्तकाचा लेआउट लावला नव्हता, तर मी म्हटलं प्रयत्न करते. तर मी शिकून घेतला लेआउट, आणि तो त्या पुस्तकाचं म्हणजे टायगर्स ऑफ शेरगड असं ते पुस्तक होतं, तर त्याचा मी लेआउट लावला. चांगला लागला. नंतर काही त्याची गरज पडली नाही, त्यामुळे नंतरच्या पुस्तकांना मी लावला नाही. पण अशा काही गोष्टी ज्यावेळी तुम्ही व्यावसायिक म्हणून उतरता, तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं असतं, त्यावेळेला ह्या काही गोष्टींची तडजोड तुम्हाला ही करावी लागते. पण ज्या ठिकाणी काही एडिटिंग किंवा ह्या याच्या ज्या मी मगाशी म्हटल्या भाषेच्या हे असतात, तिथे जास्तीत जास्त आपण ठाम राहणं हे अतिशय महत्वाचं असतं. माझा अनुभव असा आहे की ज्यावेळी प्रकाशकांना सुद्धा हे मुद्दे पटतात की तुम्ही ठाम राहता का राहता, याची तुम्ही कारणं जर त्यांना सांगितली तर कोणीही असं म्हणत नाही की नाही नाही हे लोक सांगतायत म्हणून तुम्ही करा, असं होत नाही. आणि मग जास्ती चांगली पुस्तकं ही आपल्यासमोर येत जातात.
आता वेगवेगळे विषय आलेले आहेत, म्हणजे अगदी प्रवास वर्णन पुस्तकापासून ते अगदी डायरी पर्यंत आणि कथा कादंबऱ्यांच्या पासून शास्त्रीय विषयापर्यंत अशी बरेचशा पुस्तकांचा अनुवाद झाला. नंतरच्या काळात शेअर बाजाराला एक तत्वज्ञानावरचं अत्यंत आव्हानात्मक पुस्तक माझ्याकडे आलं आणि ते होतं मॅन फॉर हिमसेल्फ असं पुस्तक, पूर्ण तत्वज्ञानावरचं पुस्तक. तर ते सुरुवातीला मला असं वाटलं की करावं का न करावं अशी माझ्या मनात थोडीशी शंका आली. पण नंतर मी ते अगदी नेटानं करायचंच म्हणून मी ते केलं आणि ते पुस्तक चांगलं झालं म्हणून त्यांच्या प्राध्यापकांनी मला ते सांगितलं. तर ह्याच्यात म्हणजे असे जे आपण विषय हाताळतो याला थोडाफार मला माझ्या पत्रकारितेतल्या अनुभवांचाही मला उपयोग झाला मला म्हणता येईल. कारण काय होतं, कुठलीही मुलाखत, आता मी जसं मगाशी म्हटलं तसं कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर, तर तिथे इतके सिनेमा आणि नाटक आणि इतर कला क्षेत्रातले इतके लोक होते, गायन वादन नृत्य व चित्रकला, की त्या त्या गोष्टींचा, शिल्पकला ह्याही याच्यातले होते. तर त्या त्या गोष्टींचं जितकं म्हणून लायब्ररीत आम्हाला संदर्भ मिळत होते तेवढे वाचल्याशिवाय मी कोणाच्याही मुलाखतीला जात नव्हते. कारण एक तर ते व्यक्तिमत्व आपल्याला पूर्ण समजलं पाहिजे मुलाखत घेताना, आणि दुसरी गोष्ट त्याचं जी काही कला असेल ती आपल्याला पूर्ण कळलीच पाहिजे, तर आपण त्याला योग्य प्रश्न विचारू शकतो. तर अशा प्रकारच्या मुलाखती घेतल्यामुळे वेगवेगळ्या विषयांची निदान जुजबी माहिती किंवा काही प्रमाणात केलेला अभ्यास हा ह्या सगळ्या गोष्टींच्यासाठी मला उपयोगी पडला. मीनाताई, विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांच्या मुलाखती तुम्ही घेतल्या, तर तो सुद्धा अनुभव तुम्ही सांगू शकाल मला? ह्याच्यात एक दोनच मला उदाहरणं महत्वाची सांगावी अशी वाटतात. एक म्हणजे किशोरी आमोणकरांची मी मुलाखत घेतली होती गाण्याची. तर त्यावेळेला मी मी काही परीक्षा दिलेल्या होत्या, म्हणजे गाण्याच्या शास्त्रीय गायन आम्ही लहान असताना काही शिकले होते. 3-25 रागापर्यंतची परीक्षा असायची गांधर्व महाविद्यालयाची. तर तिथपर्यंतच मी शिकले, नंतर मात्र मी गाणं काही शिकले नव्हते. तर तर त्या ह्याच्यात माझ्याजवळ पुस्तकं होती, पण गाण्याची लायब्ररीत पुस्तकं होती. तर किशोरी आमोणकरांची जर मुलाखत घ्यायची तर ही सगळी पुस्तकातली मी बऱ्यापैकी माहिती ही जवळजवळ 8 दिवस वाचून अभ्यास करून, कारण मला माहिती होतं की त्या खूप म्हणजे अशा वेगवेगळे आपल्यालाच प्रश्न विचारतात. आणि तसंच झालं. ज्या वेळेला मी त्यांच्या समोर गेले त्यावेळी त्या मी नवीनच होते त्यावेळेला, कोल्हापुरात होते मी. त्या मला म्हणाल्या, आधी बस खाली, मला तुझ्यावर बोलायचंय. म्हणजे माझ्या मुलाखतीचे प्रश्न बाजूलाच राहिले आणि त्याने मला बरेच प्रश्न विचारले की याला काय म्हणता येईल. म्हणजे त्या माझी थोडक्यात हे करत होत्या, म्हणजे परीक्षा घेत होत्या की तू माझी मुलाखत घ्यायला आलीस, तुला किती आहे माहिती बघू तर मी बोलणार. तर त्याने काही घराण्यांच्या बद्दल विचारलं, बाकीचं विचारलं. त्याने अगदी म्हणजे मला श्रुती विचारल्या की ह्या 2 स्वरातल्या श्रुती किती असतात त्या सांग. म्हणजे नावं नाही विचारली नशिबानं, कारण माझ्या लक्षात नव्हती, पण साधारण आकडे माझ्या लक्षात होते, मी पाठ केलेले होते. तर अशी सगळी परीक्षा घेऊन त्यांनी, म्हणजे त्यामुळे अशी सवय होती की त्या विषयाचा अभ्यास. तर हा अभ्यास अतिशय अतिशय उपयोगी पडला. आणि मुलाखतीतून कसं होतं की माणूस त्या, म्हणजे मी घेतल्या होत्या त्या बऱ्याचशा चरित्रात्मक अशा मुलाखती असल्यामुळे त्याच्यातून तो माणूस आपलं अख्खं जीवन आपल्यासमोर उघडं करतो. आणि इतके त्याच्यातून अनुभव, म्हणजे दुसऱ्याच्या अनुभवातूनही आपण खूप शिकत असतो. तर असं खूप त्या सगळ्या ह्याच्यातून शिकता आलं. त्यामुळे बऱ्यापैकी या विषयाची तयारी आधी झालेली होती. आणि जी नसेल ती, काही तज्ञ लोक असतात त्यांना तुम्ही काही गोष्टी विचारू शकता, रेफरन्सेस तुम्ही मिळवू शकता. आणि तुम्हाला इतर कोणत्या भाषा खुणावतात? मी तसं म्हणजे एमफिल करत असताना ज्यावेळी मी तुम्हाला आता म्हटलं की माझ्यासमोर बराचसा वेळ होता, तर त्यावेळी मी रशियन भाषा शिकण्याचा प्रयत्न केला होता. पण वेळ कमी पडला. त्यामुळे मग मी ती भाषा शिकण्याचा प्रयत्न सोडून दिला. पण रशियन भाषा एक शिकण्याची माझी इच्छा अपुरी राहिलेली आहे, असं थोडंसं मला म्हणाल. म्हणजे ज्यावेळी कधी वेळ मिळेल ते अजूनही माझी इच्छा आहे. कारण मला असं वाटतं की शिक्षणाला आणि याला तुमचं वयाचं किंवा तुमच्या व्यवसायाचं किंवा अनुभवाचं कशाचंही काही बंधन नसतं. कुठलीही गोष्ट तुम्ही कुठल्याही वयात जर इच्छा असेल तर नक्की शिकू शकता. तर रशियन भाषा शिकण्याची इच्छा मात्र माझी आहे अजून. वा, मीनाताई, तुमचा पत्रकारिता आणि लेखन अनुवादन संपादनाचा व्याप खूप मोठा आहे. तुमच्याकडून आज खूप महत्वाची माहिती मिळाली. तुम्ही वेळ काढून शो मध्ये सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या पुढील प्रोजेक्टसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.